नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आरवीश आणि मम्मा. मी 2 दिवसापासून तुम्हाला म्हणजे आता पहिले कसं झालं, बाप्पाच्या आगमनाची तयारी, त्याच्यानंतर बाप्पाची स्थापना आणि परत बाप्पांचं विसर्जन, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्या तुम्हाला खूप आवडल्या. त्याच्यासाठी तुम्ही मला खूप चांगले कमेंट्स केलेत, खूप चांगल्या विशेष दिल्यात की तुझ्या पुढच्या म्हणजे पुढची वाटचाल आहे त्याच्यासाठी. तर त्यासाठी खरंच तुमचं मनापासून आभार. खूप छान कमेंट्स होता, मला खूप चांगलं वाटलं आणि आता नवीन काहीतरी गोष्टी करण्यासाठी नवीन प्रोत्साहन मिळतं आहे तुमच्या कमेंट्समधून. तर खूप जणांचं असं म्हणणं आहे की विशाल एकटक कॅमेरामध्ये बघताय. तर मला असं सांगायचं आहे की विशाल खूप शांत स्वभावाचे आहे, खूप कमी बोलतात ते, पण मोजकं बोलतात आणि म्हणजे जे बोलायला पाहिजे तेच बोलतात, असा विशालचा स्वभाव आहे. त्यामुळे ते असं जास्त बडबड किंवा म्हणजे ते खूप शांत आहे आणि मी खूप बोलकी आहे. आमचा दोघांचा स्वभाव असा आहे. मी म्हणजे पटपट बोलत असते आणि ते बोलत नाही, ते एखादा शब्द बोलतात पण त्या शब्दाचा अर्थ असतो. म्हणून पहिली गोष्ट तर बोलायची वेळ येतच नाही, त्यांच्या नजरेवरतीच आम्ही राहतो. म्हणजे त्यांनी तिकडनं नजर जरी मारली तरी मला समजून जातं की यांना काय बोलायचं आहे किंवा यांना काय सांगायचं आहे, या सगळ्या गोष्टी. त्यामुळे म्हणजे असं जास्त बोलायची वेळ येत नाही. आणि एकटं कॅमेरामध्ये बघतात तर नवीन आहे, हळूहळू त्यांना आपण बोलतो करू. काय मग होणार ना, तुम्ही बोलणार ना? होईल, आता सवय होईल, हळूहळू सवय होईल ना. बरं, ठीक आहे, चालेल. तेच मंडळी, आजचा जो व्लॉग असेल आपला, ते आमचे जे सार्वजनिक गणपती आहे, म्हणजे आमच्या किसननगरचा जो राजा आहे तो वेगळ्या ठिकाणी त्यांचं आगमन असतं. पण आमच्या म्हणजे 5 ते 6 बिल्डिंग मिळून आहे ना, वर्गणी जमा करून आम्ही ना गणेशोत्सव साजरा करत असतो. तर आमचे ते म्हणजे आमच्या जे बिल्डिंगचे गणपती आहेत, 5 बिल्डिंग सोसायटी मिळून आम्ही करतो. तर ते 5 दिवसाचे असतात. तर 5 दिवसाच्यामध्ये मग त्यांचं पहिलं म्हणजे आगमन होतं. त्याच्यानंतर आरविशचं मस्त चाललं, तुम्हाला आवाज येत असेल. आगमन होतं, त्याच्यानंतर मग आहे ना, आज म्हणजे उद्या ते गणपती जातील 5 दिवसाचं. तर आज तिकडे पूजा असते सत्यनारायणाची आणि भंडारा वगैरे असतो. तर आमच्या सोसायटीचे सगळे मिळून आम्ही त्या भंडाऱ्याला जात असतो. तर आता काकी वगैरे सगळे खाली येत आहेत, आम्ही तयारी वगैरे केलेली आहे आणि आम्ही तिकडे भंडाऱ्याला म्हणजे प्रसाद घेण्यासाठी चाललो आहे. तर महाप्रसादाची तिथे म्हणजे सगळं त्या लोकांनी सोय करून ठेवलेली असते महाप्रसादासाठी. तर आम्ही तिकडेच चाललो आहोत महाप्रसादासाठी. तर ते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आम्ही तिकडे गेल्यावर तुमच्याशी बोलतो. तेच मंडळी, मी तुम्हाला सांगितलं की आम्ही आमच्या सोसायटीचे जे बाप्पा आहेत त्यांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. तर हे आमच्या सोसायटीचे मेंबर आहेत, ते आमच्या 4th फ्लोअरवरती राहतात. त्या ताई आहे, पिंकी ताई, आणि हा इकडे त्यांचा मुलगा आहे आणि या त्यांच्या सासूबाई आहेत, आमच्या काकी. काकी, आपण दर्शनासाठी आलो, भंडारा आहे ना आता इकडे, तर मी ते महाप्रसादासाठी आलेलो आहोत. तर पुढचं कसं शूट करेल तसं मी तुम्हाला दाखवेल. पुढे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा. मंडळी, तुम्हाला मी कसं सांगितलं की आमच्या सोसायटीचे जे बाप्पा आहे त्याचं तुम्हाला दर्शन घडवते म्हणजे देते. तर जे बाप्पा आहेत आमच्या सोसायटीचे, तर मला असं आवर्जून सांगूशी वाटते तुम्हाला, तर बाप्पाची जी पावलं आहे ते पूर्ण चांदीचे आहेत आणि बाप्पाच्या हातातला मोदक, त्याच्यानंतर बाप्पाचे जे हात आहेत ते पूर्ण चांदीचे आहेत. बाप्पाची जी कंठी आहे ती पण पूर्ण चांदीची आहे. बाप्पाचं मुकुट प्लस म्हणजे त्यांचे जे कर्ण आहेत ते पण पूर्ण चांदीचं बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे आमच्या सोसायटीचे बाप्पा आहेत. तुम्हाला आमचे बाप्पा कसे वाटले हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पुढे हा व्हिडिओ कंटिन्यू बघा. इकडे बघ आरविश, इकडे बघ. ये इथे बाबू, इथे ये. आहे माझ्या आरविशचा मित्र स्पर्श. इकडे आहे आरविश. हो, करा मस्ती. बाबू जंप कर. व्हेरी गुड. तेच आम्ही आता इथे प्रसादासाठी बसलेलो आहे. प्रसादामध्ये जे आहे तुम्ही तुम्हाला दाखवते. विशाल आणि तिकडे आरविश पण बसलेला आहे समोर. त्याला आम्ही शिरा भरवतोय. शिरा गोड लागतो तो, छान खातो होतो. आणि आता आम्ही जेवण करायला बसलो म्हणजे तुम्हाला मी दाखवते तसं. प्रसादामध्ये आहे इकडे शिरा, छोलीची भाजी, राईस
मंडळी मी आता घरी आलो आम्ही, विशाल आणि मी. तिकडे कसं म्हणजे महाप्रसाद, त्याच्यानंतर भात होता आणि शिरा होता आणि पुरी वगैरे, म्हणजे संध्याकाळी पण असणार आहे पुरी वगैरे, सगळं असं संध्याकाळी असेल. तर छान वाटलं जेवण करायला. आम्ही मस्त पोट भरून तिथे प्रसाद घेतला, पोट भरून जेवण केलं. आणि आर्विशने तिथे काही खाल्लं नाही आहे. आर्विशला थोडं म्हणजे रडत होतं, तिथे गरम वगैरे होत होतं तर मग आर्विशने काही खाल्लं नाही व्यवस्थित. मग आता त्याला मी खिचडी वगैरे बनवेल आणि भरवेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, की कसं वाटतं तुम्हाला आमच्या सोसायटीचं दर्शन. आम्ही सगळे एकत्र मिळून येऊन हा उत्सव साजरा करतो. म्हणजे दिवाळी असो, गणपती असो किंवा दसरा असो, आमच्या सोसायटीचे सगळे मेंबर्स एकत्र येतात आणि सगळे म्हणजे उत्साहाने सगळ्या सण साजरे करतात. खूप छान वाटतं, खूप मजा येते. दिवाळीला त्याच्यापेक्षा डबल मजा येते. तर ते पण मी तुम्हाला ब्लॉग पुढे शूट करून दाखवेल की आमची दिवाळी आम्ही कशी साजरी करतो. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मला. बाय.